आहेत की नाही टपोऱ्या टपोऱ्या चिंबोऱ्या. लाल हिरव्या चिंबोऱ्यांची 2 हात करणाऱ्या या आहेत गुणाबाई. वय वर्ष 65. पण त्यांच्या वयावर जाऊ नका. या वयातही त्यांचा उत्साह वाखाणण्याजोगा आहे. सवयीनं त्या चिखलात उतरल्या. फळीवरून फिरत बिनधास्त हात घालून अगदी शिताफीनं खेकडे पकडले. छोटा खेकडा हाताला लागला की पुन्हा तो खेकडा पाण्यात सोडला जायचा. पहिलं तर मला कळलंच नाही की काय चाललंय. मग त्याच स्वतः म्हणाल्या, अगो खेकडे 15-20 दिवसात चांगले मोठे आणि खाण्याजोगे होतील तेव्हा त्यांना बाहेर काढेल. नवी मुंबईतल्या वाशी गावात गुणाबाई आणि त्यांचे 2.5-3 किलोचे खेकडे प्रचंड लोकप्रिय. पण फक्त मुंबईतच नाही तर परदेशातही. अगदी घराघरात आणि हॉटेलांमध्येही गुणाबाईंच्या खेकड्यांची चव पोहोचली आहे. मुंबईचा प्रत्येक मार्केटात गेलो मी. बायकाला गेलो, परेल गेलो, दादरला, आगर बाजारात, भेंडी बाजारात, सिटी लाईटला, म्हणजे भरपूर बाजार. गिराण रोडला गेल्यावर माझा एकदम धंदा असं झाला ना, ते चांगली गिराकांना भेटली. परत मला हे आपलं पार्सलवाला भेटलं, चेन्नईला पाठवायला लागलो. मागणी आता हॉटेलची पण मागणी आहे, आपलं किरकोळ घरगुती बी मागणी असतं आणि बाहेरची फुल मागणी असतं. मग जेवढं आपला माल जमा होईल तेवढं पाठवलं. मग 200 किलो, 100 किलो, 500 किलो जेवढी जमा होईल तेवढी बाहेर पाठवायची. हॉटेलला आपले 20 किलो, 10 किलो, 5 किलो जसं मागणी असेल ती द्यावी. 1 एकर तलावात गुणाबाई खेकडा संवर्धनाचा व्यवसाय करतात. भरती आणि ओहोटीची वेळ ध्यानात ठेवून समुद्रातून आलेलं पाणी या तलावात सोडलं जातं. त्यासाठी छोटा बांध देखील बांधण्यात आला आहे. या बांधच्या मदतीनं भरतीच्या वेळी वाढलेलं पाणी दरवाजे उघडून तलावात सोडलं जातं. तलावामध्ये 2 जातीचं आहेत, फक्त लाल आणि छोट्या आणि ग्रीन. माझी हिरवी एक्सपोर्ट होते ती चायनीज, आणि जी ग्रीन लाल आहे ते आपल्या गावठी लोकांना चालतं. ते गावठी लोकांना जास्त आवडतं लाल. आणि जे हिरवी ग्रीन आहे ना, हिरवी ते आपली एक्सपोर्टचा, ते बाहेर देशांनी ती जास्त आवडतं. त्याला जास्त बाहेर भाव आहे. पारंपरिक व्यवसाय जपण्यासाठी गुणाबाई यांचा मुलगाही खेकडा संवर्धन व्यवसायात उतरलाय. हा रोजगार आपल्या महाराष्ट्रामध्ये तसंच नवी मुंबईमध्ये उभा होऊ शकतो. तसं वातावरण, तसेच लोकांनी पारंपरिक पद्धतीने तलाव बनवलेले आहेत. परंतु इथं फॉरेस्ट झोन आल्यामुळं फॉरेस्ट डिपार्टमेंट त्यांना कोणतीही परमिशन देत नाही हा व्यवसाय करण्यासाठी. त्यांना तलाव बनवण्यासाठी किंवा तलाव रिपेअर करण्यासाठी ह्या परमिशन दिल्या जात नाही. ह्या परमिशन नसल्यामुळं ते अनधिकृत ठरवले जातात. ह्या कारणाने सरकारी जे अनुदान आहे ह्या व्यवसायासाठी, सेंट्रल गव्हर्नमेंटकडून अनुदान आहेत, ते लोकांपर्यंत पोहोचत नाही आहेत. आणि ते जर अनुदान लोकांपर्यंत पोहोचले, त्यांना रीतसर परमिशन भेटल्या, तर हा व्यवसायाचा उद्धार होऊ शकतो. समुद्री उत्पाद निर्यात विकास प्राधिकरणाच्या सर्वे अनुसार नवी मुंबईच्या समुद्रकिनारी 450 तलाव आहेत. या सर्वे अनुसार या तलावांना जर रीतसर परवानगी दिली तर मच्छीमारांना उत्पादन करण्याचं साधन तर मिळेलच, पण नवी मुंबईच्या उत्पादनात देखील भर पडेल. याशिवाय खेकडा व्यवसायात महाराष्ट्राचं नावही उंचावेल. मुंबई लाईव्ह.